आज पोझिशन अशी आहे, हा. जर मुलगी पाहायला गेली मुलाला हा. ते म्हणतो शेती असली मुलगी देत नाही, बरोबर आहे. शेतकऱ्याला मुलगी बी भेटत नाही समजा. मुलगी भेटत नाही शेतकऱ्याला. हा हा आता आज पोझिशन झालं, पळून घेऊन चाललं. पळून घेऊन चालले. काय करतील विलाज नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये. बघू शकता या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे व काटा बी चालू आहे. काही लॉट विकला, काही बाकी आहे. तसंच काही लॉट इकडे गाड्यामध्ये पण आहे. बघू शकता माल इकडं उतरायचा ते नंतर. आणि माल विकलेला आहे. आजचे भाव पण जाहीर झाले. या ठिकाणी हमाल बांधव काटा करीत आहे. कसं चालू आहे सीझन तुमचं? मस्त चालू आहे. हा चांगलं चालू आहे. आता कशी आवक सोयाबीनची? सोयाबीनची आवक फुल आहे आता. आणि तुरीची? तुरीची बी फुल आहे आवक आहे. सोयाबीनची कमी समजा. बरोबर आहे. बघू शकता माल या ठिकाणी काटा करणं चालू आहे. आणि आपल्यासोबत आहे जे आडत दुकानदार आहे त्यांचे सहकारी, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचे बाजारभाव. खालीमध्ये काय भाव आहे समजा, डागी माती. तसा जो एक नंबर माल आहे ज्याचे बियाण्यासाठी खरेदी होते त्याचे काय भाव आहे, व जे रेग्युलर माल आहे समजा त्याचे काय भाव आहे, जे तेल कंपनीसाठी खरेदी होते. संपूर्ण माहिती दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय सांगा. यश अँड कंपनी, गणेश कचरे. हां, आजची बाजार सोयाबीनची आवक आहे 55 पासून 5600 रुपये भाव समजा. हा. खालचे भाव काय आहे? काल परवाचे भाव, काल तर बंद होतं, परवा 55 रुपये होतं, हा. आज 100 रुपये टाईट आहे. हां, वरमध्ये 57-58 रुपये इकतं बियाण्याचं का? बियाण्याचं गुड सीड. हां हां. आणि डागी माती समजा असलं थोडं तर डागी मातीचं काय 55 रुपये इकते. 55. हा. आणि चांगलं समजा रेग्युलर आपलं तेल कंपनी काय? 56 रुपये आहे. 56 रुपये. हा. आणि बियाण्यासाठी कोणती कोणती खरेदी चालू आहे सध्या? ग्रीन गोड आहे. ग्रीन गोड आहे. हा, जास्त मागणी त्याला आहे सध्या. ते काय इकत ग्रीन गोड कमीत कमी 57-58. 57-58. आणि दुसरं कोणती खरेदी आणखी बियाण्यासाठी? फुले संगम आहे. हो का? सारखे भाव आहे, 5-50 फरक आहे. हां हां. हा. म्हणजे फुले संगम समजा रेग्युलरपेक्षा 5-50 शिल्लक घेतं. हो. अजून सध्या शेतकऱ्याची मानसिकता नाही आहे, रोज 100 रुपये वाढत चालली. हां हां. त्यामुळे शेतकरी थोडं मागं पुढे विका लागला. बरोबर आहे. हा. आणि सध्या आवक किती होती आपल्या दुकानावर? आवक माझ्याकडे आज 100-150 कट्टे. 100-150 कट्टी होती. हा, अजून काही शेतकऱ्याची बाकी आहे. बाकी आहे. हा. काही माल द्यायला काही द्यायला नाही समजा आणखी? हा, नाही त्याला शेतकऱ्याच्या बोलण्यानुसार द्यावं लागतं. हां हां हां. हा, ते उद्याची बाजार कोणती ते देते. हां हां. हा. काय केलं पाहिजे? 150 रुपये वाढत चालले, त्याच्यामुळे शेतकरी थांबा लागला. हां हां हां. बरोबर आहे. काय वाटतं शेतकऱ्यांना थांबलं पाहिजे का आणलं पाहिजे माल? शेतकऱ्याच्या मनावर आहे, आपण काय सांगू शकतो, तेजी मंदीचा सवाल आहे. हां हां हां. आपण एका म्हणला उद्या जर वाढले तर मग हां हां हां. ज्याशी शेतकरी एका म्हणलं त्याशी टक्कर. हा बरोबर. दुकानावर जो माल आला ते शेतकरी म्हणले इका इकाचा, हो थांबा नाही थांबाचं. हो. बरोबर आहे. जय. चालतं. आज आपल्यासोबत होते यश अँड कंपनी, त्यांचे सहकारी. त्यांनी आपलं आजचे बाजारावर सांगितले. खालीमध्ये काय भाव आहे, जे खालीमध्ये भाव आहे समजा 54, 55, 55, 56, 55, 54, 55 डागी माती असेल तर. आणि चांगला माल रेग्युलर तो 56 रुपये. आणि जे बियाण्यासाठी त्याची खरेदी होती ते 57 बसून तर 6000 पर्यंत. आणि सध्या आवक समजा 4-5 हजार क्विंटलची आहे बाजार समितीमध्ये. आणि दररोज भाव वाढ राहिले, त्यामुळे शेतकरी बांधव थांबेले. चालतं. आज आपण जाणून घेतले जे आजचे ताजे सोयाबीनचे बाजार भाव. या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते सोयाबीन घेऊन, त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण माहिती. दादा पहिलं तुमचं नाव सांगा, गाव सांगा. रामदास चांदू शेरे, हां. हरदखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बरं. तुमची किती एकरमध्ये तूर होती, हे सोयाबीन होती? हे 3 एकरमध्ये. कोणती होती ती जातवान? ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड. किती झाली? झाली 31 क्विंटल. कितीचा उतार आला साधारण? आला 10चा. 10चा. मग सुरुवातीला भाव कमी होते तेव्हा माल टाकला नाही समजा. आता काय? यावेळेस नाही टाकणार. हां आता पैशाचं काम पडलं हां हां. मी टाकलं. आता काय ऐकली आज? आता इकली 56,000. समाधानी आहे का नाही सांगा. आवाज समाधानी आहे? समाधान आहे, हां हां. पण कसं आहे त्या हिशोबानं माल पुरत नाही. पुरत नाही समजा. काय भाव लागायला पाहिजे समजा मजुराच्या हिशोबानं 6,000 भाव लागला पाहिजे खालीमध्ये? आणि वरमध्ये कारण, माल होतो हा. पण मजुरातून अजिबात शेती परवडत नाही. खर्च वाढा समजा. हो. सांगा ना, आता 5,000 रुपये एकरी काढायला घेते हां हां. आणि मशीनवाले 200 रुपये क्विंटल घेते. लावा तुम्ही हिशोबाने. हां हां हां. आणि शेत बाकी खर्च खर्च जवळपास किती? एकरी 20,000 खर्च समजा. मोकळा 20च्या पुढे जातो. 20च्या पुढे जातो. हा. बरोबर. 10,000 average. हा. किती व्हायला लागली? बरोबर. 20-25 हजार एकरी खर्च आहे समजा. शेती परवडत नाही या हिशोबाने. परवडत नाही. भाव म्हणजे त्याला जास्त भेटला पाहिजे. मजूर आबाद आहे. मजूर आबाद आहे. आता मजूर काय करतात, शेतकऱ्याला व्याजानं पैसे देतो. हां हां हां. बरोबर.
तर मग भाव वाढा पाहिजे समजा. हा 6,000 रुपये भाव व्हायला तरी पाहिजे. कमीत कमी 6,000. हा तुम्ही काहून नाही थांबले आणखीन? भाव वाढ राहील दररोज 50-100 50-100. अरे, गरज बरोबर आहे. आता नातीचं लग्न आहे. हा नातीचं लग्न आहे. पैसा बरोबर आहे बरोबर. कारण की शेतकऱ्यात सगळं शेती जीवावर असतं. नाही ना, मालाशिवाय. शेती जीवावर सगळं काम आहे. पर्यायी काही व्यवसाय नाही किंवा नोकरीला नाही कोणी. बाहेर काही नाही. बरोबर आहे. नोकरीवाले आम्हाला आहे. हा 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 चालतं. 6 तास काम करतो. तर त्या हिशोबाने मजूर बी आम्हाला आहे आता. हा हा फक्त शेतकरी आबाद नाही. काम करतो मजूर. बरं. शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे मग? इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्याचं काही लोक काम करीत नाही. कोणताही माल घ्या तुम्ही. हा हा आता शेतकऱ्यावर हे माल घेतला पैसा जादा येईल. हा ते घेतलाच नाही. सगळ्यात अंधारी शेतकरी. म्हणजे कोणत्याच मालाला भाव नाही. सरकार सुद्धा शेतकऱ्याकडे पाहत नाही. बरोबर आहे. म्हणजे शेती संबंधित सगळेच खर्च वाढे त्या मालानं भाव नाही वाढे. आज पोझिशन अशी आहे, हा जर मुलगी पाहायला गेली मुलाला, हा ते म्हणते शेती असली तर मुलगी देत नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याला मुलगी बी भेटत नाही समजा. मुलगी भेटत नाही शेतकऱ्याला. हा हा आता आज पोझिशन झालं, पळून घेऊन चालले. पळून घेऊन चालले. काय करते, विलाज नाही. बरोबर. कारण की नोकरी पाहिजे कोणाला बी प्रत्येकाला. मग काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं समजा? आज शेतकऱ्याचं डोकंच काम करीन. सरकारनं सांगा शेतकऱ्यांना काय करा. नाही सगळी शेती शेतकऱ्यांना समजून घ्या हा. आणि शेतकऱ्याला महिना चालू करा. महिना चालू करा समजा. ठोका वाईज का सरकार घ्यायला बसलं शेती आपली. घेऊ द्या ना मग. हा त्याचे मोबाईल हा? बरोबर चालतं. जे आणखीन काय सांगू इच्छिते इतर शेतकऱ्यांना? बाकी काय सांगता येणार शेतकऱ्याला? काही हे दुसरं कारण आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. फळपीक घेतलं पाहिजे का भाजीपाला केला पाहिजे मग? कोणताही करा तुम्ही. हा भाजीपाला कधी असा विकतो हा तर 10 रुपयाला मेथीची भाजी भेटत नाही हा जुडी. हा आणि आता 10 रुपयाच्या 20. 10च्या 20 काय करीन शेतकरी सांगा. विषमता आहे शेतीमध्ये. हा. कधी भाव गागनाला तर कधी जमिनीला. थोडा माल जादा झाला हा. भाव घसारला. बरोबर आहे. चालतं चालतं. धन्यवाद. आपण जे शेतकरी बांधव आहे. होतं जर हा माल भाव वाढला का, हा ते मिरचीचा भाव वाढला का हा. सरळ डोळ्याला पाणी आलं हा हा मिरचीच्या. हा हा हो ना हो ना. भाव शेतकऱ्याचा वाढला हा की सगळे त्याच्यावर तुटून पडत. बरोबर. म्हणजे कांद्याचा भाव वाढा की हा? कांद्याचा भाव वाढा की दांगडू चालू होतो. कोणी कांदा विचारी ना. आता भाव नाही कांद्याला. नाही, नाही. बरोबर आहे. शेती पुराण नाही. शेतीचे खर्च वाढे. हो. शेतीचे भाव दुप्पट झाले पाहिजे. जसे इतर मालाचे भाव खातं औषधाचे भाव डब्बल झाले तसे दुप्पट झाले पाहिजे. तेव्हा शेती पुरण. नाही तर एक दिवस शेतकरी रसातळाला येऊन शेतकऱ्याच्या आत्महत्या बी वाढत चालले आहे. आत्महत्या करायला लागली. काय करते? कर्ज बाजारी होऊन नाही ना. कर्ज भेटत नाही शेतीवर. शेतीवर कर्ज नाही. हा. शेतीवर त्याला आज पोटभर खायला भेटत नाही. पोटभर खायला भेटत नाही आणि लग्न होईल नाही तुम्ही म्हणली नाही नाही. मुलाला तर कोणी मुलगीच देईना. शेतकऱ्याला. बरोबर आहे ना. कसं बरोबर. तिचा उदरनिर्वाह झाला पाहिजे ना. हा हा आपण बी चांगले पोहू राहिलो समजा. हा? हा लग्न करायचं आणि तिनं का खायचं. बरोबर आहे. अशी पोझिशन आहे. सांगा अवघड आहे समजा शेतकऱ्याचं. सांगा तो सरकारला. बरोबर आहे. चालतं. हा? वाढून द्या मला अजून. हा. भाव वाढे तेव्हाच काहीतरी शेती पुरण. हा. चालतं. धन्यवाद. जे शेतकरी बांधव होते त्यांच्या अनेक समस्या आपण ऐकल्या. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.